नवी मुंबईच्या प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ झालेला आहे असा थेट आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केले आहेत। आपल्यासोबत नामदेव भगत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल, नक्की काय हा प्रकार सगळा सुरू आहे? ज्या पद्धतीने हरकती सूचना या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। या सगळ्या गोष्टी पाहता तुमची काय भूमिका? बघा, आपण रस्त्यावर एखादा मोठा अपघात होतो, त्या अपघातामध्ये पूर्ण त्या व्यक्तीचं केसापासून नखापर्यंत बरेचसे हाडं मांस कापलेला असतो, मोडलेले असतात। तशाच प्रकारची ही प्रभाग रचना ही महानगरपालिकेची झालेली आहे। एकाही वार्डाचं याचं त्याचं तालमेल नाही। मी गेल्या 1995 पासून ह्या निवडणुका बघतोय। 5 वर्षापूर्वी हा भाग दुसऱ्या वार्डात होता, परत दुसऱ्या 5 वर्षात तो तिकडचा भाग तिसऱ्याच वार्डात आहे। आज आपली इथले पाहतोय, आमच्या गेल्या वर्षी त्यांच्या नगरसेवकाला फायदा व्हावा म्हणून गावाचे 2 तुकडे केले, आता 2 तुकडे करून 2 वेगवेगळे तुकडे केले। आणि म्हणून अशा ठिकाणी जे मी बघतोय आणि ज्या लोकशाहीने दिलेले आपल्याला अधिकार आहे की बाबा रे हरकती घ्याव्या प्रभाग रचनेवर, हरकती घेताना मी बघतोय बऱ्याच ठिकाणी, म्हणजे दिघा ते बेलापूरपर्यंत विवाह कार्यालयामध्ये 25 हरकती घेऊन येतो एकच माणूस। मग हरकत घेणारा माणूस त्या ठिकाणी असायला पाहिजे। माझी अशी विनंती आहे की इलेक्शन कमिशनरला की यांनी प्रभाग वार्डा म्हणजे वार्ड ऑफिसला तिथं CCTV फुटेज कॅमेरे आहेत, तर ज्यांनी ते स्वतःहून आलेले आहेत अशाच लोकांच्या त्या ठिकाणी हरकती घेतल्या पाहिजेत। जी लोक गावात जाऊन किंवा शहरात जाऊन किंवा झोपडपट्टीत जाऊन उगीच आपले नाव आणि सह्या घेऊन जर देत असतील, अशा तक्रारी आपण ऐकून घेऊ नये, कारण हे फ्रॉड होईल। आणि म्हणून आपल्याला माझी विनंती अशी आहे की या ठिकाणी महानगरपालिकाचे अधिकारी इव्हन दो आयुक्त देखील की हे लोक पुढारी जे आहेत, प्रमुख आहेत। आता आम्ही काय सत्तेमध्ये जरी असलो तरी नवी मुंबईमध्ये आमच्याकडे कुठलंही शासकीय पद नाही। मग आम्ही जरी खऱ्या गोष्टी सांगितल्या तरी ते ऐकत नाही। ते ऐकतात कोणाचं की ज्यांची खुर्ची म्हणजे व्यवस्थित राहिली पाहिजे त्याच खुर्चीवर राहायला पाहिजे। आणि म्हणून अधिकारी लोक हे मंत्री महोदय असतील अशा लोकांचाच ऐकतात आणि ही गोष्ट खरी आहे। आणि हा जो झालेला जो गोंधळ आहे सर्व हे गोंधळ व्यवस्थित नाही। आणि म्हणून आपल्याला भ्रष्टाचार करता यावा, आपल्याला कोणी बोलू नये, मोठे लोकांचा आपल्यावर कडवी नजर पडू नये। आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी मी म्हणणार नाही, परंतु या प्रक्रियेमध्ये जी लोक आहेत ती प्रक्रियेच्या लोकांमध्ये फक्त सयाजीराव ही भूमिका बजावलेली आहे। मी ज्या अधिकाऱ्यांची नाव घेत नाही, पण अधिकाऱ्यांना मी ज्या सह्या केल्या ज्यांनी त्यांना मी विचारलं, ते म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही, आयुक्तांना विचारा। आणि आयुक्तांना विचारल्यानंतर आयुक्त शांत बसतात, काहीच बोलत नाही। आणि अशी नाही प्रक्रिया असली पाहिजे। म्हणून तर आता आपण बघतो ना सगळीकडे आणि मतदार याद्यामध्ये ही फुगवलेली मतदार यादी आहे। रायगडमधले, बाजूचे ठाण्यामधले जे नवी मुंबईचे बाहेरचे लोक आहेत त्यांची किती प्रत्येक वार्डामध्ये काही ठिकाणी 1000 दीड हजार मतं बोगस नोंदवलेली आहेत। बोगस नोंदवली म्हणजे काय, माणूस बरोबर आहे परंतु तो या कार्यक्षेत्रातला नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, जी लोक ज्यांना मतदान मिळणार नाही अशा लोकांची यादी दिली जाते आणि ती यादी ती नावं काढायची आणि मग तिथं दुबार नावं टाकायची। म्हणजे ते यादीमधला आकडा जो आहे तो राहण्यासाठी लोकांना काढायचं आणि त्याच्यात देखील दुबारा नावं नोंदवायची। आणि बरेचसे असं घोल आहे नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये। या सर्व गोष्टीचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे। याद्या बघितल्या, याद्या फोडताना पण या वार्डातले लोक दुसऱ्या वार्डातले लोक तिसऱ्या वार्डात, आणि 15 दिवसामध्ये आपली आचारसंहिता लागते। 15 दिवसात येते 40 हजार लोकांमध्ये आपल्या इथं कोण राहतो आणि आपल्या इथं कोण राहत नाही हे थोडं बघता येतं। म्हणून याद्या फोडताना देखील त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। आणि ही सगळी गोष्ट आहेत ना, हे चांगल्या कार्यकर्त्यांचं, चांगल्या समाजसेवकांचं, पुढाऱ्यांचं हे काम नाही। हे बदमाशी नवी मुंबई महापालिकेमध्ये हा जो निवडणूक उद्या होणार आहे याच्यामध्ये हे सगळं खोटं नाटक करून आमची लोकं कशी निवडून आली पाहिजे ह्या दृष्टीनं काही लोक काम करतात। मी एक सामाजिक कार्यकर्ता, जरी मी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे काय अर्ज गेलेत, हरकती सूचना आल्या त्याच्यावरती स्टॅम्प नाही आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती सूचना येणं हे नवी मुंबईसाठी योग्य नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सत्तेत आहात, मात्र तुम्ही जर करताना तुम्ही थेट आरोप इतर 2 तुमचे मित्रपक्ष आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, यांच्यावर तर तुमचा थेट आरोप आहे। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की
मी जरी सत्तेमध्ये आमचा पक्ष असला तरी आमच्या नवी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आमच्याकडं शासकीय कुठलंच पद नाही आहे आणि महाराष्ट्र शासनामध्ये आमचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत. इथली जी परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, हरकती जर उद्याचा आकडा तुम्हाला समजेल एवढ्या हरकती काय येतात. आपण एखादं घर बनवलं त्याच्यामध्ये 2-4 चुका असू शकतात, परंतु अख्ख्या घराच्या भिंती खराब आहेत, घराचे बाथरूम खराब आहेत, घराचं सर्व काही फर्निचर खराब आहे असं जेव्हा लोक म्हणतात, याचा अर्थ तुम्ही काहीतरी चोरी केलेली आहे, लफडे केलेले आहेत, बकवासगिरी केलेली आहेत. जेवढे उपमा द्यायला लागतील तेवढा कमी पडणार आहेत याच्यावर. नाही, यामध्ये म्हणजे तुमचे मित्रपक्षांच्या बाजूनीच प्रशासन जास्त झुकलेलं दिसतं. साहेबांची ब्रेन मॅपिंग केली तर आपल्याला सगळ्यांची उत्तरं मिळतील. आयुक्त साहेब असतील, त्यांचे डेप्युटी कमिशनर असतील इलेक्शन, त्याच्यानंतर ADDP असतील, जे कोण असतील किंवा सिटी इंजिनियर असतील, या चौघांची जर ब्रेन मॅपिंग केली तर ते नाव तुम्हाला समजेल. आणि इच्छा असेल तर माझी तर मागणी आहे यांना आपल्या इलेक्शन कमिशनरला यांच्या ब्रेन मॅपिंग करा लोकांसमोर, मग खरं बाहेर पडेल. नक्कीच आयुक्तांची जर ब्रेन मॅपिंग केली तर यामधला सगळाच घोळ समोर येईल. कारण एका बाजूला आपण पाहिलं आहे की भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर आरोप करते, एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपवरती आरोप करते, तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती आणि भाजपवरती थेट आरोप केल्याचं, नाव न घेता हे आरोप केल्याचं समोर येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.